राम राम मंडळी, सह्याद्री विथ महेंद्रमध्ये आपलं स्वागत आहे. आज खूप दिवसाने जे नरेंद्र मोदी सरकारमध्ये घडत नाही, आम्ही इस्तिफे होत नाही आमच्या सरकारमध्ये, अशा गोष्टींमुळे जे सरकार प्रसिद्ध होतं त्या सरकारमध्ये आज घटना घडली. धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला. धर्मेंद्र प्रधान हे शिक्षण मंत्री आहेत आणि कॉक्रोच जनता पार्टी CJPच्या नेतृत्वाखाली जे जंतर मंतरवर आंदोलन चालू होतं, उपोषण चालू होतं, त्याचा आज खरासा 36वा दिवस होता आणि त्याचंच काहीतरी फळ किंवा त्यांच्या जे प्रयत्न झाले त्यांच्याकडनं त्याचा कुठेतरी त्यांना हे मिळालं असं बोललं जात आहे. शेवटी ज्या सरकारकडे CJPने चार मागण्या ज्या केल्या होत्या त्या पूर्णपणे सहमत झालेल्या आहेत. त्याच्यामध्ये धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा असू द्या, ते ज्यांनी नीटच्या परीक्षेमध्ये ज्यांना म्हणजे ज्यांनी जीव गमावले, आत्महत्या केल्या, त्या मुलांच्या घरच्यांना नुकसान भरपाई आणि प्रोटेस्टर आणि यांच्यावर जे गुन्हे दाखल झालेले आहेत ते गुन्हे पुन्हा वापस घेण्यात येईल असा गोष्टी सरकारपुढे ठेवण्यात आल्या आणि त्या मान्यही झालेल्या आहेत. महाराष्ट्रातनं स्पेशली जंतर मंतरवर जो लास्टच्या 8 दिवसापासून प्रेशर वाढला होता, त्या प्रेशरमुळेही सरकारला कुठेतरी नमावं लागलं. ज्या पद्धतीने निगेटिव्ह गोष्टी या सरकारच्या विरुद्ध चाललेल्या होत्या आणि त्यातूनच त्यांनी आपण म्हणतो उशिरा समजलेलं शहाणपण, पण मी ह्या गोष्टींमध्ये जे BJPने केलं आहे धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा देऊन, त्याच्यामध्ये वेळेवर सुचलेलं शहाणपण या पद्धतीने मी बोलेल. काय आहे विषय हा पूर्ण आपण समजून घेणार आहोत. मी असं का बोलतोय वेळेवर सुचलेलं शहाणपण, त्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा. अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. मित्रांनो, जंतर मंतरवर CJPचं जे आंदोलन झालं ते म्हणजे नेहमीप्रमाणे दिल्लीचंही तख्त राखतो त्या पद्धतीने महाराष्ट्र माझा या गोष्टीवरनं महाराष्ट्रातच जन्मलेल्या अभिजित बिचके, मराठी मातीतनं पुढं आलेला या पोराने हे आंदोलन उभं केलं. ह्या आंदोलनात सोनम वांगचुक यांची निश्चितच त्यांना मदत झाली. त्या मदतीनंतर त्यांनी उपोषण मागे घेतले 2 दिवसापूर्वी. त्यानंतर कुठेतरी आंदोलन हे बाहेर जाईल असं वाटत असताना जे पूर्ण राज्यव्यापी जो हे मिळालं त्याला प्रकर्षाने मुंबई, पुणे, सगळ्याच ठिकाणी, कोलकाता या सर्व ठिकाणी पूर्णपणे त्याला पाठिंबा मिळाला आणि त्यातूनच सरकारलाही कळालं की आता ही माघार घेतली जाणार नाही आणि त्यातूनच धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा आला. मेनली मोदीजी हे नेहमीच आपले पुढं असतात. त्यांना राजकीय, अमित शहा यांनाही राजकीय गोष्टी काही कळून येतात. परंतु जेव्हा हाणामारी झाली, जेव्हा पोलिसांकडनं लाठीचार्ज झाला, त्यानंतर जे काही फास्ट पेस याला आंदोलनाला मिळाला, आपण मागच्या व्हिडिओमध्येही बोललो होतो. जसा मनोज जरांगे पाटील महाराष्ट्रात लाठीचार्ज झाल्यानंतर जे आंदोलनाचं स्वरूप बदललं होतं, त्याचप्रमाणे इथेही आपल्याला ते स्वरूप बघायला मिळालं. त्या स्वरूपाचं रूपांतर इतकं भीषण होतं की म्हणजे महाराष्ट्रातले जवळपास सर्व विपक्षी, शरद पवार असू द्या, उद्धव ठाकरे असू द्या, अमित ठाकरे असू द्या, हे सर्व तिथे पोहोचले आणि मेनली त्यातल्या त्यात मनोज दादा जरांगे पाटील हेही तिथे पोहोचले आणि त्यानंतर त्यांनी जे काही बोलले होते की म्हणजे लाठीचार्ज म्हणजे पोलिसांना बंदोबस्त तिथे करताच येणं शक्य नव्हतं, अशाही गोष्टीत ते सरकारलाही नमावं लागलं. शेवटी सरकारलाही वाटलं की आता पोलीस बळाचा वापर करून काहीच होणार नाही आहे, कारण पूर्ण महाराष्ट्रात, जसं मनोजदास जरांगे पाटील बोलले होते की पूर्ण महाराष्ट्रात भाजपला मी हिंडू देणार नाही. या सर्व गोष्टी झाल्या आणि धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला. BJPला निश्चितच तोटे आहे. कुठेतरी मोदी सरकारला आता सुरुंग लागला आहे असंही बोललं जातं आहे, कारण कधीही न झालेल्या गोष्टींवरनं आता धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झालेला आहे पहिल्यांदाच. त्यानंतर आता सगळेच बोलत आहेत जेनजीमध्ये आपण जे म्हणतोय की इथेनॉल पेट्रोल असू द्या, नितीन गडकरी, फायनान्सबद्दल असू द्या, फायनान्स मिनिस्टर यांच्यावरही तीच पाळी येऊ शकते. पण शेवटी असो, कुठंतरी दुःख असणं गरजेचं आहे. परंतु अमित शहा आणि प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी यांच्या तोडीस तोड अजूनही कोणी विरोधी पक्षात नाही आहे, त्यामुळे निश्चितच त्यांचं सरकार ते चालत राहील. 2029पर्यंत कोणी नवीन चेहरा पुन्हा उभा राहतोय का माहीत नाही, परंतु अमित शहा आणि नरेंद्र मोदी आणि भाजप सरकारने हा पाऊल उचलून त्यांची पुढं होणारी डॅमेज होणारी जी इमेज होती ती निश्चितच सांभाळलेली आहे. एका राजीनाम्यामुळे बाकीचेही राजीनामे मागितले जातील असं नाही आहे. मागितले जातील, पण त्यावेळेस त्या गोष्टी ते जेनजीच्या विरुद्ध त्या गोष्टी कशा असतील
ह्यामध्ये ते जास्त तर्क होतील आणि त्यानुसार त्यांनी ते हँडल केलेलं आहे. मलाही शंका नाही, कारण शेवटी युवा पिढीशी लढताना निश्चितच नरेंद्र मोदी, अमित शहा हे तयार नव्हते आपल्याला असं वाटतंय. परंतु आता त्यांनी जसं नरेंद्र मोदी यांनी Instagramवर अकाउंट खोललं आहे, स्वतः ते तिथूनही संदेश देत आहेत, मंत्र्यांनाही त्यांनी ॲक्टिव्ह राहण्याचा प्रयत्न केला आहे, सांगितलं आहे राहा म्हणून. निश्चितच हे पुढं जेनजीलाही आपल्या बाजूने नरेंद्र मोदी नक्कीच वळवतील, कारण त्यांचे त्या जी आहे म्हणजे आपण बनिया नाही म्हणू शकत, परंतु त्यांच्याकडे जी मार्केटिंग स्ट्रॅटजी आहे, त्यांचे जे विचार ते व्यवस्थितपणे निर्भीडपणे पोहोचवतात. ह्यावरनं तरी लक्षात येतं आहे की त्यांनी निश्चितच या चुकीमधनं किंवा या राहिलेल्या उरलेल्या गोष्टीमधनं एक शिकवण तर नक्कीच घेतली आहे की जेनजीच्या तरुण पिढीच्या संपर्कात राहणं हे किती महत्त्वाचं आहे. आणि त्यातून मला नाही वाटत आता कुठे या गोष्टी ते विसरतील आणि पुन्हा जेनजीला काही गोष्टी करायला किंवा असा प्रोटेस्ट करायला ते भाग पाडतील किंवा समर्थन देतील. निश्चितच तुम्हाला काय वाटतंय, धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा हा भाजपसाठी सुरुंग आहे की भाजपला वेळेवर सुचलेलं शहाणपण आहे? किती डॅमेज पुढे होऊ शकणार होतं ते आता कमी झालेलं आहे का? काय वाटतंय ते नक्की कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून व्यक्त करा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा. अशाच राजकीय आणि सामाजिक विषयांवर विश्लेषणासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.